जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज जवळपास 3 वर्ष होत आहेत आणि या 3 वर्षामध्ये मराठा समाज असेल किंवा त्यांच्या मराठा समाजाच्या माता भगिनी असतील, ह्या सगळ्यांनीच तेवढ्या ताकदीने त्यांना ताकद दिली आहे. म्हणूनच की काय, ह्या आंदोलनाची धग ताकद 3 वर्ष झालं तरी कमी होत नाही. याच्यामधनं ओबीसी समाजाला, ओबीसी समाजाच्या नेत्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मी माझ्या सर्वच नेत्याला मला एक सांगायचंय, तुम्हाला जर वाटत असेल ओबीसीचं आता काही गेलेलं आरक्षण हे टिकलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण सर्वांनीच रोडवर उतरलं पाहिजे. ह्या सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. नुसते मोर्चे, आंदोलनं किंवा सभा घेतल्यानं काही होणार नाही. कारण ज्या पद्धतीनं जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी तीव्र टोकाची भूमिका घेतात, अशी कुठंतरी तीव्र टोकाची भूमिका ओबीसीतल्या आपल्या प्रत्येक लोकांनी घेतली पाहिजे. त्याचं कारण मी प्रामाणिकपणे सांगतोय, जरांगे पाटलाच्या आंदोलनातून किंवा जे त्यांचं जे बघताय त्यांच्याकडनं ओबीसीतल्या प्रत्येक माणसानं खूप काही शिकण्यासारखं आहे. नुसतं जरांगे पाटलावर बोलून, जरांगे पाटलावर तोंडसुख घेऊन आपलं आरक्षण टिकणार नाही. आपण जरांगे पाटलाला चौथी नापास म्हणतो, पण या चौथी नापास माणसानं काय काय करून टाकलंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर अधिकचं न बोलता गावगाड्यातला ओबीसी समाज एक करून ह्या सरकारला कसं नका धारेवर धरता येईल, ह्या सरकारचं कसं नाकतोंड दाबता येईल, याच्यासाठी आपण सर्वांनीच ताकदीनं रोडवर उतरलं पाहिजे. एवढंच मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ओबीसी.